छोटं ऑपरेशन असू दे मोठं ऑपरेशन असू दे, स्टिचेस पडणार आहे तर ना कसं ऑपरेशनचं डेट ना जवळ यायला लागलं ना तसं ना खूप छातीत ना असं धडधड थोडंसं दही घेतली आणि हे बघा कालचं पुलाव बघा. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि आत्ता वाजलेले रात्रीचं ना 7:10 झालेलं आहे. आज ना खूपच उशीर झाला की सकाळपासून मी जरा एवढं बिझी होती ना आणि मला ॲक्च्युली संध्याकाळचं 5च्या नंतर ब्लॉग चालू करायचं होतं. मध्ये की मला जरा थोडंसं क्लिनिंग वगैरे होतं, हे फॅन क्लीन करायचं. लेकिन ना काय झालं, गुडिया ना आमची झोपलेली आहे, 4 वाजल्यापासून झोपलेली आहे. तिचं उठायचं वाट बघते, अजून ती उठली नाही. आत्ता ते बघा झोपून ती 3 तास झालेलं आहे क्योंकि मला ना जरासं सगळं क्लीन वगैरे करायचं आहे आणि त्याच्यासाठी मला माझ्या मोठी मुलगीचं पण हेल्प पाहिजे होतं क्योंकि मी जरा सगळं साफसफाई शूट काढते ना तर काय तर हेल्प करते. ती पण ट्युशनवरनं 5 वाजता येते ना, त्याबद्दल वाट बघत होती. आणि ही त्याच्यामध्ये 4 वाजता गुडिया झोपली. मध्ये मी तिला बघा किती वेळ 2-3 वेळा उठवायला ट्राय केली बघा 6 वाजल्यापासून, तरी पण ती परत झोपा लागले. हे बघा दाखवते तुम्ही किती छान झोपलेली आहे बघा. 3 तास झाले. आता रात्री काय करते काय माहीत. गुडिया ए बाळ, ए गुडिया उठ ग बाई, ए गुड्डू बघा कसे करते. गुडिया उठ ना बाळा, रात्र झालं ग बाळ. आता रात्री काय करणार तू? तुझ्यामुळे सगळं क्लिनिंग राहिलं माझं. जरा स्टडी कंप्लीट झालं. ती 5 वाजता येऊन ते 2 तास स्टडीला बसली होती. आता झालं तिचं. आणि थोडे मी दुपारी भांडी वगैरे धुवून ठेवलेली होती ना, ते सगळं ती डब घातली. हाय बाळाचं चाही जाऊ बाबू, हाय म्हण, हाय म्हण, हाय. कसे विचार? झोपेत आहे बाळ अजून, आता बोलणार नाही ते, अजून झोपेत आहे. आणि डॉक्टरने मला ना गुरुवार थर्सडेला बोलवलेलं आहे. लेकिन आत्तापासूनच ना ते मनात ना असं ते छोटं ऑपरेशन असू दे मोठं ऑपरेशन असू दे, स्टिचेस पडणार आहे तर ना सगळं आधीपासूनच सगळं काय काय दुखायला लागलं. आणि मला तर एवढं भीती वाटते ना आत्तापासून. मला ना ते काय माहीत कधीपासून मी डॉक्टरला बघा परवा दिवशीपासून दाखवून आले ना तेव्हापासून मला खूपच जास्त दुखायला लागलं. अर्धा मला त्रास व्हायला लागले. असं माझ्याकडे 2 दिवसच राहिले क्योंकि परत ना गुरुवार ते ऑपरेट केले ना मग मला 8 दिवस काय करायला जमणारच नाही आहे. त्याबद्दल माझा विचार होता की आता दसरा पण येणार आहे आणि मला कसं ते घरातनं जाळी झाले, हे जाळी ना खूप असं बघायसारखं वाटत नाही आहे. त्याबद्दल मी आज काय प्लॅन केली क्योंकि सकाळी तरी आरोही स्कूलला लवकर जाते ना 7:45 आणि येते दुपारी 2 वाजता. ते आली परत जेवली परत 3 वाजता. तुम्हाला हे बघा फक्त 15 दिवस झालेलं आहे पुसून, तरी पण बघा हे बघा किती कचरा बसलेला आहे. किती मस्त मी सकाळ झाडून घेते बघा पूर्ण घर, तर सगळं काढते तरी पण सगळं होतं बघा. सगळं मी फॅन तरी ना फक्त 15 दिवसाला एकदम मी सगळं क्लीन करते. आणि कधी माझी मोठी मुलगी असते बघा तेव्हाच मी क्लीन करून घेते, थोडं मदत पण होते क्योंकि स्टूल पकडायला पाहिजे, मग पडली गिडली तर काय करू. आणि ही गुडिया एकटी माझ्यासोबत असली तर मला तरी तिला घेऊन काम करायचं मतलब ना अवघडच आहे. ती करायला देतच नाही, मधीच येते. मध्ये आले की कुठेतरी ती पडेल कुठेतरी मी पडेल असं होणार. तरी बघा आता 7:15 वाजले. आता तरी क्लिनिंगचं राहूनच गेलं. आता उद्याच पडलं तर क्योंकि मला कसं तर गुरुवारी आहे ऑपरेशन, तर माझं 1 आठवडा तरी मला जमणार नाही आहे सगळं करायला. त्याच्या आधी मला कसं हे सगळं पहिला रूम क्लीन करून घ्यायचं, हे असं माझं हे आहे. उद्या ना काय पण होऊ दे लेकिन ना करूनच घेते सगळं, क्योंकि मला ना हे घाण बघायला ना अजिबात आवडत नाही आहे. हे आत्ता उडली बघा गुडिया, इथं बघ ना जरा चांगलं हाय म्हण, असं तोंडानं हाय म्हण. कशा आहे विचार? कशा आहे तुम्ही? सरळ बसायचं बाळ. आज तू काय अभ्यास केलीस बाळ? सी फॉर कॅट. हा सी फॉर कॅट लिहिलीस ना? सी फॉर कॅट. ई फॉर डमरू. ई फॉर डमरू चुकलं. डी फॉर डमरू. डी फॉर डमरू. आणि पोयम पोयम पण शिकवतात. जलगी राणी जीवन उसका पाणी हाय डरा दो डजिंग मान तरी काय नाही, फक्त कुकर लावायचं आहे भात. क्योंकि बघा मी चिकन मालवणी चिकनचा रस्सा केली होती बघा कोण व्हिडिओ नाही बघितले तर ना तर कालचा लॉंग व्हिडिओमध्ये आहे मालवणी चिकन रस्सा आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकलेली आहे, प्लीज जाऊन चेक करा. संध्याकाळी सडनली माझ्याकडे गेस्ट आले
त्याबद्दल ना दुपारीच बनवले होते, लेकिन ते जर संपलं आणि संध्याकाळी गेस्ट आले ना, तर आता मी काय करू, मला वेळच नव्हता. मग परत मी चिकन मागवलं, त्याच्यानं पुलाव नाही केली, पुलाव केली. बिर्याणीला ना खूप वेळ लागतं. एक तरी 5-6 ह्यांचे पप्पाच मला 6 वाजता चिकन आणून दिले आणि त्याच्यामध्ये मी काय करू. त्याबद्दल म्हणे की पुलाव करून की खूपच छान झालं होतं. आणि ते मी चिकन पुलावचा व्हिडिओ ना शॉर्टमध्ये टाकणार आहे, जाऊन म्हणजे उद्या टाकणार. उद्या तुम्ही हे करा, चेक करून घ्या. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे चिकन पुलावचं. त्याबद्दल काय केलं तर ते ना राहिलेलं आहे. ते आता मी काय करते, परत ते दोघांसाठी होते, बघूया कोण कोण जेवतात. ते चिकन पुलाव आणि परत थोडंसं 1 वाटी भात लावते. बसतं नाही तर करपतं. त्याच्याबद्दल मी काय करते, मी डब्यात नाही तर ना माझ्या कुकरमध्ये ते भांडा मावत असेल ना, डायरेक्ट त्याच्यामध्ये हे करून एक 3-4 सिटी काढून टाकते. मग छान ते गरम होते आणि काय भाजत पण नाही, काय करपत नाही, कायच नाही आहे. चला मग आता कुकर लावून देते. जेवढं माझ्याकडे हे व्लॉग होते ना तेवढं मी करते. मी परत एक दिवस गॅप पडलं ना, परत करायचं मन होत नाही आहे, असं आहे ना गं. पुलाव कालचं हे बघा, पूर्ण एक डब्बा आहे. आणि एक थोडंसं 1 वाटी ना का हे लावते, भात लावते. त्यांना 8:45 वाजलेलं आहे. भांडे होते, पाणी पण आलं होतं, सगळं पाणी भरून ठेवली, भांडे पण घासून ठेवली. कसं ऑपरेशनचं डेट ना जवळ यायला लागलं ना, तसं ना खूप छातीत ना असं धडधड व्हायला लागलं. थोडंसं दही घेतली आणि हे बघा कालचं पुलाव बघा, छान दिसते ना. हे बघा इथे जेवा लागले, तर गरम आहे, सावकाश जेवा. ॲक्च्युली चिकन असू दे, बिर्याणी असू दे, पुलाव असू दे, हे सगळं ना आपण कधी फ्रेश करतो बघा ना, तवापेक्षा आपण नेक्स्ट डे खातो ना, तेव्हा त्याचा टेस्ट ना परत छान लागते. एवढं पाऊस पडला ना, काल रात्री पण भरपूर पाऊस पडला रात्री. मला वाटते की रात्री 12चे 11:30 किंवा 12लाच वाटते, ते 12 ते 2 की 3 म्हणजे 2-3 तास लाईट गेलो होतं आमच्याकडे. मग काय गरम झालं नाही, क्योंकि क्लायमेट एवढं जोराने पाऊस पडला ना. आता पण दुपारी खूप मोठा पाऊस पडला, 2 तास कंटिन्यू खूप मोठ्याने पाऊस पडला. छान आहे ग. हो छान आहे. टेस्ट छान आहे. हो. काय खराब झालं नाही ना. नाही. गुडिया कसं आहे बाळ. छान आहे. हां छान आहे. छान आहे. आता ना 9:15 वाजलेले, जेवण वगैरे झालं. आता भांडे वगैरे नंतर घासून घेते थोडी वेळ. आता बघते परत पाणी येते काय. आणि चला आता हा व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला मग सुरक्षित राहा, सेफ राहा. गुड नाईट, टेक केअर. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. गुड नाईट. सी यू ऑन मंडे.